परभणी शहरातील इक्बाल नगर परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना शनिवार 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली होती। या प्रकरणात दोन्ही गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सध्या या परिसरात शांतता असून पोलिसांचा या संपूर्ण परिसरात चोख असा बंदोबस्त लावण्यात आला आहे। या प्रकरणात तौफिक हाशमी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की गैरकायद्याची मंडळी जमवत किरकोळ वादाच्या कारणावरून फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करण्यात आली। जीव मारण्याच्या उद्देशाने चाकूने मारून जखमी करण्यात आले। या प्रकरणी अजय पारधे, कार्तिक साळवे, नागेश खंदारे, प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे, विनायक शिंदे व इतर 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तौफिक हाशमी, रहीम जफर खान, सलीम भाई व इतर 15 जणांनी दादाराव प्लॉट येथे गार्डन मध्ये मुलांच्या भांडणाच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना जातीवाचक शिवागाळी केली, लाथाबुक्क्याने मारहाण करत दगडफेक केली। या साक्षीदाराच्या डोक्याला दगड लागून गंभीर जखम झाली आहे। सदर प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून नवा मोंढा पोलीस ठाण्याची पथके व स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींना अटक करण्याकामी कामाला लागले आहेत।